साहेब यांच्या मांडणीतून आज आपलं महाबळेश्वर विकसित झालेलं आहे. गायचं बघा आता आम्ही मंदिरापाशी पोहोचलोय. हे मंदिर आहे माचुतरचं. इंग्लिश हो त्यांचं कळायचं नाही कोणाला पेडायला का. मोठा इंजाम झालेला आहे. पेढी म्हटला पहिला बिबट्या राजालाच खाणार. राज म्हणतोय माझा सख्खा भाऊ पेढी. तर गायचं आता बघा आम्ही आमच्या स्पॉटवर पोहोचलोय. फायनली एकदा वरती आलोय. तुम्ही फक्त एक व्ह्यू बघा. तुम्ही फक्त व्ह्यू बघा. खतरनाक व्ह्यू आहे. एक नंबर. हा हा हा. हाय गाइज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आज आम्ही माचुतरच्या गणपतीला चाललोय. तर आता आम्ही दोघं इथे जण थांबलोय, राजान मी. आता मागून जो अजून 3 जण येत तिथे. आता ती आले की आम्ही जाणार आहे. आता राज आहे इथं सोबत आपल्या. राज कुठे निघालोय? महाबळेश्वरच्या गणपतीला. माचुतरच्या. तर आता माचुतरच्या गणपतीला निघालोय. एक गाडी आमच्या बरे, अजून एक गाडी मागे. तर बघू आता कसं काय होते. आता आम्ही अर्ध्या वाटेत पोचलोय. वरोशीच्या इथं पुढं हा टनल आहे, स्पॉट या. हा बघा ढग बघा. तर काय आता आम्ही जाऊ थोड्याच वेळात. आता ती मागणं गाड्या येत आहे, त्यांची अजून गाडी आली नाही. गाडी आली की आपण जाऊ. आता आम्ही परत एकदा सुरू झाले आमचा प्रवास. राजशेठ नेहमीप्रमाणे आमच्यापर्यंत येतं मागं आणि पुढे येतं ती. तर बघा आता आम्ही घाटात आलोय. तर आता गणपती मंदिर येतं. आता फक्त 10 मिनिट आहे आम्ही लागलोय. जून महिना आहे आणि तुम्ही पाऊस बघू शकता हो, किती खूपच पाऊस पडतोय. ढगाचं वातावरण तर तसं झाले, पावसाचं एक थेंब नाही. आता मस्तपैकी आम्ही आता या झाडाच्या मागणं निघालोय. जून आलाय पण पाऊस काय आला नाही. पावसानं आता धोका दिला आमच्यावर. आम्ही पावसात आम्हाला फिरायचं होतं पण काय पावसानं काय साथ दिली नाही. आता काय बघू, पाऊस आला तर आला ठीक, आता फिरायचं असंच. व्हिडिओ काढतो. साहेब यांच्या मांडणीतून आज आपलं महाबळेश्वर विकसित झालेलं आहे. त्याचं सगळं श्रेय माननीय श्री 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 मागे बसलेले ओ भैया पार्टे यांना जात आहे. पण त्यांनी इथं गाडीचं मात्र श्रमदान केलेलं नाही. ही सगळ्यांना लाज वाटणारी गोष्ट आहे आणि आज त्यांचा आपण जाहीर निषेध करण्यासाठी माणुसकीला काळा फसणारी गोष्ट केलेली आहे. आणि त्यांचा आज निषेध करण्यासाठी आज त्यांना आम्ही महाबळेश्वरला घेऊन आलोय. त्यांना आम्ही कड्यावरून खाली फेकणार आहे. तरी याची सगळ्या टीम बॅनर लावून आतिषबाजी करा. धन्यवाद. A few moments later. बघा आता आम्ही मंदिरापाशी पोहोचलोय. चड्ड्यांवर येतं सगळे आले ते. तर गायचं बघा आता आम्ही मंदिरापाशी पोहोचलोय. हे मंदिर आहे माचुतरचं. तर याला ना पेड्या ना पिवळ्या पायाचा गणपती पण म्हणते. तर तुला माहित नसेल, माहिती आहे का नाही सांग. हा माहिती. तर ह्याला ना गायच पिवळ्या पायाचा पण गणपती म्हणते. ते काय म्हणतात ना ते तुम्हाला नीट नंतर सांगतो जरा. पहिले आता आम्ही दर्शन घेऊन येतो. बघा आता सगळीजण आली ते गणपती मंदिरापाशी. होमसेट पण आहे कायम चड्डीवच इकडे. आणि इथं आपल्याला जायचं नाही प्लुटो पॉइंटला.
नाही याला ना पिवळा पायचा गणपती का म्हणते माहिती का, कारण का ना पूर्वी ना पेड्या पेड्या या दगडावर तपश्चर्या करायला. नाही काय माहिती का, कारण का हे आहे ना पहिली ना नवस मागत येत ना तर ते पूर्ण झाला ना तर त्यांचं पाय ना पिवळं व्हायचं, म्हणून याला त्यांचं ज्यांचं नवस पूर्ण होतं त्यांचं, म्हणून याला पिवळा पायाचा गणपती पण म्हणते. राजू माहित होतोय तुला? आज बाबा पहिल्यांदा आम्हाला कळलंय, कारण ब्लॉगर मुळे पिवळ्या पायाचा गणपती याला म्हणतात. एवढे दिवस आलोय पण आम्हाला माहित नव्हतं. इंग्लिश मध्ये इंग्लिश शॉपिंग केली असती. इंग्लिश. इथं गावची पोर आहे त्यामुळे त्यांना कळायचं नाही. हो त्यांचं कळायचं नाही कोणाला पेडायला का. आता ओम जरा इंग्लिश मध्ये बोलण्याचा प्रयत्न करतोय, बघू प्रयत्न आहे तुला खूप म्हणजे फ्लुएंटली एकदम बोलतो हा का. हा बोल. बोलू शकत नाही. इथं इंग्लंडला जाऊन आलेले आहेत आमच्यातले राजमाने. इंग्लंडला एक जाणार, एक दुबईला, एक न्यूयॉर्कला, ह्यो थायलंड. पेड येतं तर थायलंडचे येतं. तर कायच बघा आता आम्ही त्या प्लुटो पॉईंटच्या दिशेने जातोय. आता ना पावसात नाही तर खूप म्हणजे लय चिखल असतो. आम्ही पावसात पण आलो होतो. आता आम्ही ह्या वाटेनं जातोय. बघू आता 2 वाटा आहेत ना पुढे गेलो. तर काय आता आम्ही 2 आंबा आणले ते, एक कच्चा एक पिक्का आणि चटणी मीठ आणले की शट ठेवले. चटणी मीठ पण आणले ते. आता वर जाऊन प्लुटो पॉइंट आहे ह्यो. झालं निसर्गाच्या सानिध्यात प्रदूषण पेढीच्या द्वारे वाघाच्या डरकाळ्या होती झाड कोमाजली. तुम्ही बघू शकता. पाऊस पडणं या कारणामुळे, याच कारणामुळे पाऊस पाणी घालतो. इसका कारण पेढी, बाकी कोण नाही. समज बिबटे आला गावा जाऊ दे. बिबटे आला कोण कुठं पळेल. हो मग बिबट्या वय एकाला नेला की बाकी वगैरे सुखी. म्हणजे राजा द्यायला पाहिजे का पेड्या. आता ना प्लुटो पॉइंटला बघा एक इकडे एक पॉइंट चाललाय. पेड्या इकडे कुठली वाट चालली. इथं दुबईला राहते. ऐक राजा पण ही मजाक चाललेली. पेड्या सांग ना ही कुठली चालली. ही बाजूला इकडे जातोय किंगचर नाही, किंगचर सुवरी. हा आहे ना वाम्याच्या घरी रोज नाश्त्याला येतो सकाळी, म्हणून आम्हाला काही भीती नाही. आणि हा येत राजून पाळून ठेवलाय घरी. राजूनं पण भीती नाही आम्हाला. आणि इकडे जाण्याचा रोड कुठला आहे. इकडे जाण्याचं माहित नाही, ते मी आज पहिल्यांदा आलोय. ते आपण बघू नंतर जाऊन. आणि इकडे जाण्याचं जिथे आम्हाला जायचं ती ही वाटे. राजू तुला माहिती आहे इकडे कुठली वाटे. नाही ना माहिती. पण राजवर मोठा इंजाम झालेला आहे. पेढी म्हटला पहिला बिबट्या राजालाच खाणार. राज म्हणतोय माझा सखा भाऊ पेढी. काय भाऊ मॅची बरं चल भाऊ माझ्यासाठी 2 शब्द बोल तुझ्या खास दिवसासाठी. मजाक चालले म्हणा. बरं ओम्यासाठी 2 शब्द बोल. एका सालीसाठी तुम्हाला जाऊ दे आता काय बोलायला नको. जरा बोला नको. लाजायचं नाही. काय बोलायचं बोल अशा ना तू. आणि तू सख्खी म्हणतोयस पेढी माझा भाऊ नाही. बहिष्कार करा त्याचा. बहिष्कार करा. आता कडे तर काय जाता बघा आता आम्ही वाटणं चाललोय. तर काय बघा आता आम्ही वाटणं निघालोय. बघा अजून सुनसान वाटते सगळं. कोण तिथं दिसाना. चौघच आम्ही 5 जणच दिसतोय. कुठनं पण कुठला प्राणी आला आणि एकाला नेला म्हणजे झालं. कुणाला रे राजा आता मी काहीच बोललो नाही. तू मगाशी म्हटलं म्हणून मी सांगितलं. तर आता एक पिक्का आंबा एक कच्चा आंबा 2 आंबे आहेत. इथं बघा तुम्हाला जर बसायचं असलं तर ही बसायचा स्पॉट पण आहे. मागच्या वेळी तर माहिती का आपण एक व्हिडिओ काढलेला. इथे एक आमचा मागच्या वेळीचा व्हिडिओ आहे. आम्ही इथं तिथं सारखे दुसरीकडे कुठे जात नाही. हो कारण स्पॉटच बघ की कसा खतरनाक आहे. 1 नंबर असतोय पावसात. हे सगळं चिखल असतं. वरनं पाऊस पडतो आणि खतरनाकच. वरती तुम्हाला दाखवतो. वरती तर 1 नंबरच आहे. आता ऊन बघ कसलं वाटतं इथं मध्येच पेड्या. ओ माय गॉड. ओ माय गॉड. कसलं ऊन एकदम जोरात. काहीच पोचलो एकदाचा फायनली.
तर आता आमच्या स्पॉटवर जातोय फायनली वर पोचलोय कसला खतरनाक व्ह्यू आहे ना यो वरती मस्त एकदम खतरनाक एकदम कुठला आज बघा आता ह्यो आमचा स्पॉट आहे इथला तर काय आता बघा आम्ही आमच्या स्पॉटवर पोहोचलोय फायनली एकदा वरती आलोय आणि तुम्ही फक्त एक व्ह्यू बघा बघता तुम्ही फक्त व्ह्यू बघा काय खतरनाक व्ह्यू आहे एक नंबर हा एक नंबर व्ह्यू आहे आणि वारं पण कसलं एक नंबर येते आणि व्ह्यू बघा फक्त तुम्ही फक्त एक नंबर गार वारा आहे ते एक नंबर ते कसं रातशेट तुम्हाला वाटते आता या जंगलात थंडगार पेढे देता झोपले ते या जंगलात राजा काल फिरत होता असा इकडे ते बंड चावी ती मोठी धरणा फोड माझी नाही कुणी लाकडं बिकडं गोळा करायचं. आम्ही आंबा आणला तो आता कापतोय पेड्याच्या सुरीनं यावेळी पण पेड्यानं सुरी आणली नाही सुकल्या कदर राहू मी फोन पकड माझा तर काय करतो तुम्ही व्ह्यू बघा कोय ना अशी खतरनाक झाड आहेत ना. यामुळे कुठलं पण झाड होय ना, होय. बऱ्याच ह्याच्यात आली ते लय दिवसात त्याची सहल निघाली. तर काय जाता आम्ही आंबा कापतोय पहिला आंबा बघा आंबा पण आहे चटणी मीठ कुठे राज चटणी मीठ काढ अरे काप चल तिकडे काप फेकायचं बंद करा तर काय जाता आम्ही आंबा आणलाय तो कापतो पहिला आणि चटणी मिठावर फक्त आम्हीच खातो बाकी कोणाला नाही तर काय जाता आम्ही आंबा कापायला दिलाय आणि इतकं गार वाटतं ना इतकं गार म्हणजे ऊन आहे तरी पण काय वाटत नाही ऊन आणि खूप गार वाटते खूप तर काय बघा आता हे 2 बहादूर पाठवली ते तिथं आंबा कापायला तिथं दुकान एक आहे तिथं आंबा कापते ते आता आणि हे बघा पेढेदान कोणाला आले ते आणि चटणी मीठ त्यांच्या सानिध्यात देतो आम्ही तर काय बघा आता आंबा कापून आणली ते चटणी मीठ लावली का काय मग काय आपल्याकडे आहे की मॅगी मसाला तर बघा आता आम्ही आंबा कापले बघा आता तर काय आता आमचं फोटोशूट वगैरे पण झाले एकदम कोणी आणि आता मस्तपैकी सगळे जण निघाले ते तर काय बघा आता आमचं झाले फिरून परत निघालो तर आता हो स्ट्रॉबेरीच्या कामाला पहिले जाणार आहे आम्ही आता आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे महत्वाचं आहे बघा आता यांचं झाले फोटो त्याच्यावर डिपेंड स्टोरी मेन्शन करतील मी चले तर काय आता आम्ही निघालोय परत आता क्रिकेट खेळायला आता पोरांचा फोन आली ते तर क्रिकेट खेळायला जायचंय तर सगळे जण आले ते मागणे A few moments later. जोडलाय एक लाव षटकार दोन घे चार चौथी घे काय व्हिडिओ दिसते फुले इतके बघा बघ अरे असू दे 3 बॉल ना किती हो जायला पाहिजे होतं सागर भाऊ साऊथ 7:30-6 वाजता म्हणला असताच जायचंय तवा मला दुकानावर बसायचंय लगेच तिकडून आला असतं